Now numbers in between rational numbers. You show that the rational numbers on a number line. Suppose this is a number line, this is origin 1 2, this is -1 -2. Now find the numbers in between 0 to 1, the rational numbers which are 0 to 1. If we put 4 parts of this 1 unit distance, आपण ह्या 1 युनिट डिस्टन्सचे 4 पार्ट केले, तर तुम्हाला माहिती आहे ह्या पहिल्या पार्टची व्हॅल्यू असते 1/4, दुसऱ्या पार्टची व्हॅल्यू असते 2/4, थर्ड 3/4, 1 दॅट इज 4/4. आता याचं जर तुम्हाला कंपॅरिझन करायचं असेल, हे नंबर्स काढायचे असतील, कंपॅरिझन करताना विच इज द स्मॉलेस्ट नंबर 0. 1/4 इज ग्रेटर दॅन 0. 2/4 इज ग्रेटर दॅन 1/4. ह्या पद्धतीने तुम्हाला हे नंबर सांगता येतात. तुम्हाला हे पण माहिती आहे की नंबर लाईनच्या डाव्या बाजूला जे नंबर असतात ते लहान नंबर असतात आणि नंबर लाईनच्या उजव्या बाजूला जे नंबर असतात ते मोठे नंबर असतात. मग आपण कोणत्याही दोन संख्यांमधले असे इन्फानाइट नंबर्स, इनन्यूमरेबल्स नंबर्स फाइंड आउट करू शकतो. फॉर एक्झाम्पल हिअर 0 अँड -1. समजा याचे तुम्ही 3 पार्ट्स बनवले. ओके, मग आता इथं काय करणार, -1/3 पहिल्या पार्टची व्हॅल्यू, सेकंड पार्टची -2/3, थर्ड पार्ट दॅट इज -3/3 दॅट इज -1. फक्त एक लक्षात ठेवा की ज्यावेळी आपल्याला नंबर फाइंड आउट करायचे असतात त्यावेळी जे रॅशनल नंबर जर असतील तर त्यांचा डिनॉमिनेटर काय करायचा, सारखाच करून घ्यायचा. द डिनॉमिनेटर्स ऑफ 2 रॅशनल नंबर बी इक्वल. ओके, मग आपल्याला त्यांच्यामधले जे अंक असतील ते काढता येतात. आता तुमच्या पुस्तकाच्या पेज नंबर 36 वर काही प्रश्न दिलेत तुम्हाला बघा. राईट ऑल द नॅचरल नंबर्स बिटवीन 2 and 9. राईट ऑल नॅचरल नंबर्स बिटवीन 2 and 9. आता याच्यामधले नॅचरल नंबर तुम्ही सांगू शकतात. नॅचरल नंबरची सुरुवात 1 पासून होत आहे, बरोबर. 2 नंतर कोणता येतो, 3 4 5 6 7 8 and 9. Therefore, natural numbers between 2 and 9 are 3 4 5 6 7 8. In this way, we can find the answer. Second question is, write all the integers between -4 and 5. -4 and 5. या दोन इंटिजर्स मधले इंटिजर सांगायचे. म्हणजे इथं काय असेल, सर्वात लहान इंटिजर -4, सर्वात मोठा इंटिजर 5. -4 नंतर काय येणार आहे तुमचा, -3, याच्यापेक्षा मोठा, -2, -1, 0, 1 2 3 4 आणि मग काय असेल, 5 असेल. या पद्धतीने द इंटिजर्स इन बिटवीन -4 and 5 आर -3, -2, -1, 0, 1 2 3 4. In this way we can find the natural numbers, integers, whole numbers. आता आपल्याला बघायचं आहे द नंबर्स इन बिटवीन रॅशनल नंबर्स. यासाठी आपण प्रॅक्टिस सेट जो आहे 23 याच्यातले काही एक्झाम्पल आपण सॉल्व करणार आहोत. ओके, नाउ प्रॅक्टिस सेट 23. राइट 3 रॅशनल नंबर्स that lie between the 2 integers. Now first example is 3/7 and 6/7. तुम्ही याचं निरीक्षण जर केलं तर 3/7 and 6/7 या दोघांच्या मधल्या संख्या जर काढायचं ठरवलं, 3/7 नंतर येणार आहे तुमचा 4/7, 5/7 आणि 6/7. म्हणजे तुम्हाला किती नंबर मिळत आहेत, 2 नंबर मिळतात. परंतु आपल्याला प्रश्नात किती नंबर विचारलेले आहेत, 3 नंबर विचारलेले. मग काय करू आपण, यांचा जो डिनॉमिनेटर आहे तो इन्क्रीज करू, त्याची व्हॅल्यू न बदलता. फॉर एक्झाम्पल 3/7 इज इक्वल टू 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल, 6/40. सिमिलरली 6/7 इज इक्वल टू काय मिळेल, 12/40.
ओके, दॅट इज नंबर 6/14 अँड 12/14. याच्यामधले तुम्ही आता 3पेक्षा जास्त नंबर सांगू शकता. नाव फर्स्ट नंबर इज 3/7. सेकंड नंबर इज आता 3/7 दॅट इज 6/14. मग आता इथं तुम्ही लिहू शकता 7/14, 8/14. इथं 7/14, 8/14, 9/14, 10/14. In this way we write down, and last number is 6/7, 12/14, that is 6/7. In this way, therefore write any three numbers. आता याच्यातले you know that innumerable numbers in between two distinct rational numbers. दोन ज्या परिमेय संख्या असतील त्यांच्यामध्ये इनन्युमरेबल अनंत संख्या असतात. त्याच्यापैकी आपल्याला फक्त किती शोधायच्या आहेत? 3 संख्या शोधायच्या आहेत. ह्या पद्धतीने आपण हे 3 संख्या मिळवलेल्या आहेत. नाव सेकंड एक्झाम्पल इज 4/5 अँड 2/3. आता डिनॉमिनेटर इक्वल आहेत का ते चेक करा. डिनॉमिनेटर इक्वल नाहीत, डिनॉमिनेटर इक्वल करायचे आहेत आपल्याला. समजा 5 आणि 3चा जर तुम्ही LCM जर फाइंड आउट केला तर तो येईल 15. तर इथं 15 करण्यासाठी इथं कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 3ने. इथं कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 5ने. इथं येईल 3ने मल्टिप्लाय केलं तर 12 आणि इथं येईल 5ने मल्टिप्लाय केलं 10. परंतु त्याच्यापेक्षा कशा संख्या येतात? तुम्हाला 2च संख्या मिळतात, मधल्या 2 संख्या. म्हणून काय कराल? 15च्या ऐवजी आपण काय करू? 30 करू. 30 घेण्यासाठी 4/5 डिनॉमिनेटर किती करायचं आहे तुम्हाला? 30. तर मी कितीने मल्टिप्लाय करतो? 6ने. म्हणजेच किती झालं? 24 डिवायडेड बाय 30. सिमिलरली 2/3 इज इक्वल टू 2/3. दोघांचे डिनॉमिनेटर किती करायचे? 30. तर इथं कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 10. दॅट इज 20/30. आता 24/30 आणि 20/30 विच इज द स्मॉलेस्ट नंबर? 20/30 इज द स्मॉलेस्ट नंबर. 20/30. आता याच्यापेक्षा मोठा नंबर कोणता असणार आहे तुमचा? 21/30. पुढचा 22/30. पुढे 23/30 आणि पुढचा नंबर तुम्हाला डायरेक्ट मिळतोय 24/30. 3 नंबर मिळाले. 21/30, 22/30, 23/30. आता 20/30 म्हणजेच काय रे? 2/3. नेक्स्ट 21/30, 22/30, 23/30, 24/30, that is 4/5. In this way we can find 3 numbers in between 2/3 and 4/5. Now next example is 7/9 and -5/9. आता इथं डिनॉमिनेटर इक्वल आहे आणि दोघांमध्ये भरपूर संख्या मिळतात पण आपल्याला, बरोबर. तर इथं काय करणार तुम्ही? विच इज द स्मॉलेस्ट नंबर? -5/9 इज द स्मॉलेस्ट नंबर. ओके. मग त्याच्यापेक्षा मोठा जर बघितलं तर -4/9. त्याच्यापेक्षा मोठा -3/9. त्याच्यापेक्षा मोठा -2/9. इन दिस वे 0, 1/9, 2/9, 3/9. In this way last number is 7/9. Right? In only 3 numbers in between -5/9 and 7/9. Therefore -5/9, -4/9, 1/9, 2/9 and 7/9. In this way the 3 numbers in between -5/9 and 7/9. Now example number 6, -7/8 and -5/3. आता which is the smallest number? -5/3 is the smallest number and 7/8 is the biggest number. ओके. डिनॉमिनेटर इक्वल आहेत का ते बघा. नाही तर मग काय करा? यांचे डिनॉमिनेटर इक्वल करा. देअरफॉर -5/3 याला कशाने मल्टिप्लाय करा? 8ने. तिरकस गुणाकार मेथड वापरली तरी चालेल, म्हणजे या दोघांचा गुणाकार केला पाहिजे, बरोबर. निगेटिव्ह 5/8 जा -40/8 3 जा 24. नेक्स्ट नंबर इज -7/8
7/8 या दोघं नंबर्सला कशाने मल्टिप्लाय करणार तुम्ही? 3 ने. देअरफॉर इज इक्वल टू 21/24. आता या दोघांमधल्या तुम्हाला संख्या शोधायच्या. -40/24. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी संख्या असेल -39/24. तुम्ही पॉझिटिव्ह घेऊ शकतात. 1/24, 2/24, 3/24 अँड लास्ट नंबर इज 21/24. आता -40/24 दॅट इज -5/3, -39/24, 1/24, 2/24. These are the three numbers and last 21/24 that is 7/8. In this way we can find the three numbers. Now example number 8. 0 and -3/4. Which is the smallest number? -3/4 is the smallest number and 0 is the biggest number. Therefore the denominator of the both fractions are equal, that is -3/4 and 0/4. आपण यांच्या जर मधल्या तीन संख्या मिळवायचं ठरवलं, -3/4, -2/4, -1/4 दोन संख्या मिळतात. यांचे डिनॉमिनेटर अजून वाढवले म्हणजे संख्यांची किंमत न बदलता -3/4 दॅट इज इक्वल टू -3/4 2 ने मल्टिप्लाय करा, that is equal to -6/8. Similarly 0/4 is equal to, याला पण 2 ने मल्टिप्लाय केलं तर 0/8 इन दिस वे. मग आता तुम्हाला संख्या मिळवायच्या आहेत. -6/8 इज द स्मॉलेस्ट नंबर. त्याच्यापेक्षा मोठी संख्या -5/8, त्याच्यापेक्षा मोठी -4/8, त्याच्यापेक्षा मोठी -3/8, त्याच्यापेक्षा मोठी 0/8. आपल्याला तीनच संख्या मिळवायच्या होत्या म्हणून 3 घेतल्या. देअरफॉर -6/8 दॅट इज -3/4. त्याच्यापुढे -5/8, त्याच्यापुढे -4/8, -3/8 आणि 0/8 दॅट इज 0. इन दिस वे वी कॅन फाइंड द 3 नंबर्स इन बिटवीन -3/4 अँड 0. अशा पद्धतीने तुम्हाला संख्या फाइंड आउट करायच्या आहेत. ओके.